वक्फ बोर्ड कायद्यात बदल करण्यासाठी मोदी सरकारनं बुधवारी लोकसभेत दुरुस्ती विधेयक सादर केलं। या विधेयकावरून संसदेत गदारोळ झाला। यावेळी विरोधकांनी गदारोळ केला, तर अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरेन रिजिजू यांनी हे विधेयक आणण्याची गरज काय होती हे सविस्तरपणे सांगितलं। विरोधकांचा पाठिंबा मागताना रिजिजू म्हणाले की या विधेयकाला पाठिंबा द्या, तुम्हाला कोट्यवधी लोकांचा आशीर्वाद मिळेल। काही लोकांनी संपूर्ण वक्फ बोर्ड ताब्यात घेतलाय आणि सामान्य मुस्लिम लोकांना न मिळालेला न्याय दुरुस्त करण्यासाठी हे विधेयक आणलंय। या विधेयकाला कोणी पाठिंबा दिला आणि कोणी विरोध केला याची इतिहासात नोंद होईल असं ते म्हणाले। एकूण काय आहे हे सगळं प्रकरण समजून घेऊयात बखर लाईव्हच्या या एक्सप्लेनर मधून। नमस्कार, मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखर लाईव्ह। या विधेयकावर बरीच चर्चा झाली तेव्हा किरेन रिजिजू म्हणाले की हे विधेयक संयुक्त संसदीय समितीकडे पाठवण्याचा आमचा प्रस्ताव आहे। त्यावर स्पीकर म्हणाले की होय, मी लवकरच समिती स्थापन करणार आहे। त्याच वेळी असुद्दीन ओवेसी यांनी यावर मतविभाजनाची मागणी केली। यावर स्पीकरनी विचारणा केली की विभाजन कसं होतं। ओवेसी म्हणाले की आम्ही सुरुवातीपासूनच विभाजनाची मागणी करत आहोत। किरेन रिजिजू म्हणाले की आम्ही पळून जाणार नाही। विधेयक मांडताना ते म्हणाले की इथून हे विधेयक मंजूर करावं, यानंतर जी काय छाननी करावी लागेल आम्ही त्यासाठी तयार आहोत। हे बिल बनवा आणि जेपीसी कडे पाठवा। प्रत्येक पक्षाचे सदस्य त्या समितीत असावेत। त्यांना छाननी करायची असेल तर आम्ही तयार आहोत। तत्पूर्वी अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरेन रिजिजू यांनी विधेयक सादर करण्याची गरज असलेल्या व्यक्तिगत प्रकरणांचा हवाला दिला। ते म्हणाले की बोहरा समाजाचं प्रकरण आहे, मुंबईत ट्रस्ट आहे, ते हायकोर्टाचे निकाली काढले। दाऊद इब्राहिम जवळ राहतो, याच ठिकाणी आशियातील सर्वात मोठी योजना सुरू करण्यात आली आहे। याच मालमत्तेबाबत काही व्यक्तींनी वक्फ बोर्डाकडे तक्रार केली आहे आणि वक्फ बोर्डाने त्याला सूचित केलंय। वक्फ बोर्डाच्या माध्यमातून एका प्रकल्पात अशा व्यक्तीने गोंधळ घातलाय जो ना त्या शहरात आहे ना त्या राज्यात। तमिळनाडूतील तिरुचिरापल्ली जिल्ह्यात 1500 वर्ष जुनं सुंदरेश्वर मंदिर होतं। गावातील 1.5 एकर मालमत्ता विकायला एक माणूस गेला तेव्हा त्याला ती वक्फ जमीन असल्याचं सांगण्यात आलं। संपूर्ण गाव वक्फ मालमत्ता म्हणून घोषित करण्यात आलंय। महापालिकेची जमीन वक्फ मालमत्ता म्हणून घोषित करण्यात आली आहे। 2012ला कर्नाटक अल्पसंख्याक आयोगाच्या अहवालात वक्फ बोर्डानं 29,000 एकर जमिनीचे व्यावसायिक मालमत्तेत रूपांतर केलं होतं। ते खूप मनमानी करत होते। एवढा मोठा घोटाळा आपल्या डोळ्यासमोर घडतोय। डॉक्टर बरिया बुशरा फातिमा हिची केस लखनौची आहे। कोणत्या कठीण परिस्थितीत ती स्त्री आपल्या मुलासोबत राहते। त्यांच्या वडिलांचं निधन झाल्यास त्यांना व त्यांच्या मुलांना मालमत्ता मिळणार नाही। अखिलेशजी, तुम्ही मुख्यमंत्री होता, तुम्हाला कोणी सांगितलं नाही? धर्माच्या दृष्टिकोनातून नाही तर न्यायाच्या दृष्टिकोनातून पहा। आरोप करून पळून जाण्याचा प्रयत्न करू नका असंही ते म्हणाले। किरेन रिजिजू पुढे म्हणाले की या विधेयकाला विरोध करताना विरोधकांनी दिलेला युक्तिवाद टिकत नाही। या विधेयकात राज्यघटनेतील कोणत्याही तरतुदीचं उल्लंघन करण्यात आलेलं नाही। हा कोणत्याही धर्मात हस्तक्षेप नाही। हे विधेयक कोणाचे हक्क हिरावून घेण्यासाठी आणलं नाही, तर ज्यांना दडपलं गेलंय त्यांना जागा देण्यासाठी हे विधेयक आणलंय। सर्वोच्च न्यायालयाच्या एका निर्णयाचाही त्यांनी यावेळी उल्लेख केला आणि तो ठोस असल्याचंही सांगितलं। विधेयक आणण्याचा अधिकार भारत सरकारला आहे। हे वक्फ दुरुस्ती विधेयक ब्रिटिश काळापासून स्वातंत्र्यानंतर अनेक वेळा मांडण्यात आलंय। हा कायदा पहिल्यांदा 1954 मध्ये करण्यात आला, त्यानंतर त्यात अनेक सुधारणा करण्यात आल्या। आज आपण जरी दुरुस्ती आणणार आहोत ती वक्फ कायदा 1955 ची आहे। 2013 मध्ये दुरुस्त करण्यात आली आहे, अशी तरतूद घातली गेली, त्यामुळे ही दुरुस्ती आणावी लागतीये। रिजिजू पुढे म्हणतात की वक्फ बोर्डावर काही लोकांनी कब्जा केलाय। 1955च्या वक्फ दुरुस्तीमध्ये जी काही तरतूद करण्यात आली होती ती लोकांनी वेगवेगळ्या प्रकारे पाहिली आहे। अनेक समित्या, अनेकांनी पूर्ण विश्लेषण केलंय। 1955ची वक्फ दुरुस्ती ज्या उद्देशाने आणली होती तो उद्देश पूर्ण होत नसल्याचं आढळून आलंय। अनेक त्रुटी आढळत आहेत। या घटना दुरुस्तीनं तुम्हाला हवं तसं करता आलं नाही, तर त्यासाठी हे विधेयक आणलं आहे। आपण सर्व निवडून आलेलो लोकप्रतिनिधी आहोत। या विधेयकाला पाठिंबा द्या, तुम्हाला कोट्यवधी लोकांचा आशीर्वाद मिळेल। काही लोकांनी वक्फ बोर्ड ताब्यात घेतलाय, गरिबांना न्याय मिळाला पाहिजे असंही ते म्हणाले।
विरोधात कोण होतं याची इतिहासात नोंद होईल. काँग्रेसच्या काळातही अनेक समित्यांनी 1955च्या कायद्यातील त्रुटी 2014 पासून आजपर्यंत निदर्शनास आणून दिल्या आहेत. 1976 मध्ये वक्फ चौकशी अहवालात एक मोठी शिफारस होती की त्याला शिस्त लावण्यासाठी योग्य पावले उचलली जावीत. मतभेद सुलभ करण्यासाठी आदिवासी फॉर्मेशन तयार केलं जावं. लेखा परीक्षण आणि हिशोबाची पद्धत योग्य नाही. संपूर्ण व्यवस्थापन असावं. वक्फ अल औलाद सुधारलंच पाहिजे. आता जेपीसी म्हणजे काय ते या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊयात. खरं तर एक संसदेला अशा एजन्सीची गरज आहे ज्यावर संपूर्ण सभागृहाचा विश्वास असेल. त्यासाठी संसदेच्या समित्या आहेत. त्या समित्यांमध्ये संसद सदस्यांचा समावेश असतो. जेपीसीची स्थापना कोणत्याही विधेयकात किंवा कोणत्याही सरकारी कामात आर्थिक अनियमिततेच्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी केली जाते. जेपीसीची गरज काय आहे? संसदेत खूप काम असल्यामुळे त्याची गरज आहे. ही कामं पूर्ण करण्यासाठी कमी वेळ आहे. त्यामुळे कोणतंही काम किंवा विषय संसदेत आला की त्याचा सखोल विचार करता येत नाही. अशा परिस्थितीत समित्यांद्वारे अनेक कामे हाताळली जातात ज्यांना संसदीय समित्या म्हणतात. त्यासाठी संयुक्त संसदीय समिती ही स्थापन करण्यात आली आहे. त्याला संयुक्त संसदीय समिती म्हणतात कारण त्यात लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहांचे सदस्य असतात. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा. धन्यवाद. समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.